आत्ता मी जस्ट मॉर्निंगचा बुफेचा सेटअप लावला आहे. तर बुफेचा सेटअप हा आमचा टोटली झालेला आहे. फक्त आम्हाला मॉर्निंगला यायचं आहे आणि जे बुफेचा जो मेनू आहे तो आम्हाला याच्यामध्ये रिफिल करायचा आहे. तर मी तुम्हाला एक वेळेस परत सांगतो. इथं इडलीचा सेटअप असतो, म्हणजे की लाईव्ह किचनमध्ये आमच्याकडे ऑमलेट्स असतात, प्लस त्याच्या व्यतिरिक्त डोसा पण असतो, लाईव्ह किचनमध्ये असतो. त्याच्यानंतर इथं लागतं सांबर, इथं पुरी असेल किंवा मग त्याच्या कुलचा असेल. जो मेनू असतो त्या मेनूच्या हिशोबानुसार सर्व गोष्टी प्रोव्हाइड होतात. इथं जे कुलचा असेल किंवा पुरी असेल त्याच्या रिलेटेड भाजी लागते. इथं काहीतरी पोहा किंवा मग उपमा असतो किंवा मग वरली चिल्ली उपमा असतो. ठीक आहे. त्यानंतर हा जो सेट आहे हा सेट टोटली म्हणजे शुगर आहे, त्यानंतर बटर, जॅम, टॅमॅटो केचप, त्यानंतर आहेत त्याच्यामध्ये की कॉफी पावडर, अशा गोष्टी आहेत. म्हणजे हा एक टोटली जसं की चाय वगैरे त्याच्या रिलेटेड ज्या काही गोष्टी लागतात त्या इथं आम्ही इन्क्लूड करून ठेवतो. त्यानंतर इथं जो आहे तो नॉनव्हेजचा सेट आहे. नॉनव्हेजच्या सेटमध्ये बॉइल्ड एग आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की म्हणजे चिकन सॉसेस किंवा मग ग्रिल्ड चिकन असतात. त्याच्यानंतर मग अजून असतात त्याच्यामध्ये की म्हणजे हे वेगवेगळ्या दिवसाच्या सर्व गोष्टी असतात. इकडे असतं कॉर्न असतात आणि चोकोज असतात. या साईडला चाय असते. म्हणजे हा आमचा टोटली बुफेचा सेटअप आहे. आणि प्लेट्स वगैरे ह्या साईडला असतात. म्हणजे हा तर हॉटेलमध्ये मिनिमम टू मॅक्झिमम 30 ते 35 लोकांची कॅपॅसिटी आहे. बट हॉटेलमध्ये जेवढे लोक येतात नाही काही तर 90+ लोक असतात. तर कसं तरी आम्ही मॅनेज करतो. म्हणजे सकाळी 8:30 वाजेपासून तर 10:30 वाजेपर्यंत आमचा बुफे असतो. तर मॅनेज करून आम्ही सर्व गेस्टला एकदम परफेक्ट सर्व्हिस देतो. तर तुम्ही एक वेळेस पूर्ण सेटअप बघू शकता की आम्ही टेबलचं सेटअप कसा केला.